राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. पहलगाममध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांनी 28 हिंदूंना नावं विचारून मारलं आणि तेही त्यांच्या बायकांच्या समोर. हा आजपर्यंतला अतिरेक आहे. आता भारताला खून का बदला खून घेण्याची वेळ आलेली आहे. माझी नरेंद्र मोदींना आणि अमित शहाना, राजनाथ सिंग यांना विनंती की आताच याचा बदला घ्या. आता प्रॉपर वेळ आहे आपल्याकडे की पाकिस्तानकडे खायला आटा नाही आणि विमानात टाकायला तेल नाही आहे. ते आपल्यासोबत लढू शकत नाही आहेत. हमासच्या संघटनेनं इस्रायलमधल्या 2000 लोकांना मारलं आणि काही लोकांना पळून नेलं. इस्रायलनं त्या भागातला घेतलेला बदला हा परिपूर्ण आहे. 22 लाख लोकसंख्येची पॅलेस्टिनी देश बेचिरा करून टाकला त्याने आणि आत्तापर्यंत 5 ते 7 लाख लोक मेलेले आहेत. तर बाकी लोक विस्थापित झालेले आहेत आणि इस्रायलची पॉलिसी अडॉप्ट करायची वेळ आलेली आहे भारताला आता. आणि आता पाकिस्तानला अफगाणिस्तानही ठोकतंय, बलुचिस्तानही ठोकतंय, इराणही ठोकतंय. आता फक्त भारताचा मारा पाहिजे. भारतानं एकदा शेवटचा धक्का दिला तर पाकिस्तान केव्हा संपून जाईल कळणार नाही आता. आणि पाकिस्तानला या जगाच्या नावावर निशाण मिटविण्याची वेळ आलेली आहे. भारतानं जर पाकिस्तानवर अटॅक केला तर पाकिस्तानची जनता भारताला धन्यवाद म्हणत. कारण मुळात पाकिस्तानची जनता यांना कंटाळली आहे. तिथलच्या मिलिटरीला आणि तिथलच्या राज्यकर्त्यांना. भारतानं जर पाकिस्तानवर अटॅक केला तर पाकिस्तानची जनता भारताला साथ देईल अशी वेळ आलेली आहे. तिथलचे लोक, जनता कंटाळलेली आहे या लोकांना. महागाईला त्राईमान झालेली आहे. जातीच्या नावावर देशाचा केलेला तुकडा आज कोण्या परिस्थितीत देऊन सोडला आहे. कुठे भीक मागायला जगात कोणी भीकही देणार यांना. याला तुर्कस्तान, सौदी अरेबिया, इतर राष्ट्र जे देत होते त्यांनी ते बंद केलं. आता चीनने त्यानं बंद केले. फार चीनच्या जीवावर उड्या मारल्या. सगळी जमीन घाण ठेवली आहे ना. यांनी जमीन नाही, यांची अक्कल घाण ठेवली पाकिस्तान त्या चीनकडे. आणि चीननं ज्या ज्या देशाला मदत केली, कोणाचं भलं झालं आत्तापर्यंत जगाच्या इतिहासात सांगा ना. मोदी आता पाकिस्तानवर अटॅक करायची वेळ आलेली आहे. भारतातली जनता साथ द्यायला तयार आहे. भारतातली जनता यासाठी युद्ध लढण्यासाठी तयार आहे, मानसिक आणि शारीरिक. भारत सरकारनं आवाहन केलं की पाकिस्तानच्या विरुद्धच्या रणसंग्रामात उतरावलं तर मी पण उतरायला तयार आहे. भारतासारख्या देशासाठी अशी माझ्यासारखे अनेक वीर आहेत की जे जीव द्यायला तयार आहे. पण आता होणं जाऊ द्या. आता नका वाट पाहू. भारतातली जनता ह्या कंटाळली आता या लोकांना. आणि हे बातों के भूत नाही आहे, लातों के भूत आहे. यायला आता लाथाच पाहिजेत. आणि होणं जाऊ द्या आता शेवटचा. आज अफगाणिस्तान, बलुचिस्तान, पाकिस्तान, इराण साथ द्यायला तयार आहेत. आज जगातला कोणताही देश आपल्याला कारवाई केल्याबद्दल बोट दाखविणार नाही आहे. आज ही आपली गुडविल आहे जगात. रशिया साथ द्यायला तयार आहे, ट्रम्प साथ द्यायला तयार आहे, इस्रायल साथ द्यायला तयार आहे. आता कशाची वाट पाहता, होऊन जाऊ द्या येतं. आर आणि पार. खून का बदला खून घ्या आता. आणि त्या पाकिस्तानला संपवून टाका आता.
आता एकदा हल्ला केला तर शेवटपर्यंत हल्ला करायचा, पाकिस्तान नामोनिशाण मिटत नाही तोपर्यंत. आणि भारतातली जनता यासाठी मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकरित्या तयार आहे. प्रत्येक माणसामध्ये ही इच्छा आहे की आता पाकिस्तानचा बदला घ्या. हा व्हिडिओ मी नरेंद्र मोदी आणि अमित शहाकडे पाठवणार आहे. पण होऊनच जाऊ दे आता आर आणि पार. पाकिस्तान आपल्या विरुद्ध लढण्याची सुद्धा त्याची ताकद नाही आहे. त्या बलुचिस्तानमधल्या स्वातंत्र्य सैनिकांनी जेव्हा मारायला सुरुवात केली ते कपडे काढून पळाले ते पाकिस्तानची मिलिटरी. आज कोणी नाव घेत नाही त्या बलुचिस्तान आणि पख्तूनस्तानमध्ये जायचं. या पाकिस्ताननं भारताविरुद्ध आजपर्यंत जे नरसंहार केला आहे ना, त्याचा बदला त्या बलुचिस्तान आणि पख्तूनस्ताननं घेतलेला आहे. तरी पण यांना अक्कल येत नाही, कारण यांची अक्कलच नाही ना, घाण ठेवलेली आहे. विनाशकाळ विपरीत वेळ झालेली आहे पाकिस्तानची. आता होऊनच होतं एकदा. मोदी साहेब आर पार होऊन जाऊ दे आता. ही वेळ चांगली आलेली आहे. ना खायला रोटी आहे, ना आटा आहे, आणि विमानात टाकायला तेलही नाही आहे. एवढं भिकारी राष्ट्र झालेलं आहे जगातलं. आणि पहिलं जे राष्ट्र आहे जगातलं इतकं भिकारी झालं आहे. माझी आपल्याला प्रार्थना आहे भारताच्या जनतेच्या कडून की मोदी पाकिस्तानची युद्ध होऊन जाऊ द्या, आरपार होऊन जाऊ द्या आता. मी माझं मत व्यक्त केले. आपण आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.